घरात काही जणांना पत्तागोबी आवडत नाही असं नेहमी होतं, पण आजची साधी आणि चवदार स्टाईल करून बघा. पहिला घास घेतल्यावर पत्तागोबी न आवडणारेही आवडीने खातील. मी इथे पातळ उभा चिरून गोबी घेतलेला आहे. त्यानंतर लसूण घेतलाय बारीक चिरून, अद्रक घेतलीये, कोथिंबीर, एक मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा आणि दुसरीकडे मी एक कांदा, एक टोमॅटो आणि 3-4 हिरव्या मिरच्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालतेय. ह्याला आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता भाजीला फोडणी घालूया. त्यासाठी तेल तापायला ठेवलंय. तेल तापलं की यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की यामध्ये घालणार आहोत 1 चमचा जिरे आणि हिंग. हिंग तडतडला की ह्यामध्ये घालणार आहोत अद्रक आणि लसूण. अद्रक लसूण आपल्याला व्यवस्थित 2 मिनिटभर परतवून घ्यायचा आहे. हलका सोनेरी रंग आला की आता ह्यामध्ये घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा. हे बघा, अशा प्रकारे कांदा घालायचा आहे आणि 2 मिनिटभर आपल्याला असंच परतत राहायचं आहे. कांदा एकदा मऊ झाला की ह्यामध्ये घालणार आहोत जी आपण पेस्ट बनवून घेतली होती, कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरचीची, ती याच्यामध्ये घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिट आपल्याला परतत राहायचं आहे. जोपर्यंत ही पेस्ट तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे. आता यामध्ये घालणार आहोत मटार. मटार हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, अदरवाईज तुम्ही स्किप करू शकता. आता हे भाजून झालेलं आहे. यामध्ये घालणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला. तुम्हाला हवा असल्यास किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता. यामध्ये घालायचे अर्धा चमचा हळद आणि आपल्याला याला 2 मिनिटभर परतत राहायचं आहे मसाल्यांना, म्हणजे मसाले आपले व्यवस्थित भाजले जातात. हे बघा, अशा प्रकारे आता यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आपल्याला मसाल्यांमध्ये व्यवस्थित 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता हे मसाले आणि व्यवस्थित परतणं झालेले आहेत. आता यामध्ये घालायचा आहे जो आपण उभा बारीक चिरून घेतलेला गोबी होता, तो आता यामध्ये घालणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे मी सगळा गोबी घालतेय. आता गोबी घातल्यानंतर आपल्याला ह्याला 2-3 मिनिटभर असंच मिक्स करत राहायचे मसाल्यांसोबत, म्हणजे आपला मसाला भाजीला पूर्णपणे लागला जातो. हे बघा, अशा प्रकारे भाजीला आपल्याला 2-3 मिनिटभर परतत राहायचं आहे. नंतर आपण याला असंच झाकण ठेवून 5 मिनिटासाठी शिजायला ठेवणार आहोत. 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून येते. हे बघा, आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि आपली भाजी ही शिजलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे ही भाजी पाणी सोडू लागते. ही बघा, आपली भाजी शिजलेली आहे. याच्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आता कोथिंबीर यामध्ये घातली की 2 मिनिट मिक्स करायचं आहे, म्हणजे कोथिंबीरीची चव यामध्ये मिसळते आणि परत 2 मिनिट आपल्याला ह्याला शिजवून घ्यायचं आहे. ही बघा, आपली भाजी तयार झालेली आहे. अशा प्रकारे एकदा तुम्ही भाजी करून बघा, सगळ्यांना नक्की आवडेल. आणि रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.